नमस्कार. मी निवडणूक निर्णय अधिकारी कराड विधानसभा मतदारसंघ. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 269 कराड विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी तहसील कार्यालय कराड येथे संपन्न होणार आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. तत्पूर्वी आमचा सगळा स्टाफ सकाळी 4 वाजल्यापासून ऑफिसमध्ये असेल. सकाळी 5 ते 6 या दरम्यान काउंटिंग स्टाफचं रँडमायझेशन सुरुवातीला केलं जाईल आणि काउंटिंग स्टाफला आपापले मतमोजणीचे टेबल अलॉट करून दिले जातील. ही सर्व प्रक्रिया काउंटिंग सुपरवायझर जे आहेत पुष्पराज सिंग म्हणून उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी काउंटिंग सुपरवायझर म्हणून नियुक्त झालेले ही प्रोसेस त्यांच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे आणि सकाळी 5 ते 6 दरम्यान ही प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया ही पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीपासून सुरू केली जाईल. 8 वाजता शार्प सकाळी मतमोजणी पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीपासून सुरू होईल. त्यानंतर EVM काउंटिंग, त्यानंतर अर्ध्या तासाने बरोबर 8:30 वाजता EVMची काउंटिंग 14 टेबलवर केली जाईल. सुरुवातीला मी मॅनपॉवरबद्दल सांगते की आम्ही काउंटिंग स्टाफमध्ये काउंटिंग सुपर प्रत्येक टेबलवर नियुक्त केलेले आहे. EVMची काउंटिंग करण्यासाठी साधारणतः 14 टेबल आहेत आणि पोस्टल बॅलेट आणि ETPPS यासाठी एकूण 5+1 अशी 6 टेबल्स अशी रचना केलेली आहे. या 14 टेबलवर आणि पोस्टल बॅलेटचे 6 टेबल असे मिळून काउंटिंग सुपरवायझर जे आहेत ते साधारणतः आमचे 25 काउंटिंग सुपरवायझर. काउंटिंग असिस्टंट जे आहेत तर पोस्टल बॅलेटसाठी आपल्याला 2-2 असिस्टंट ठेवावे लागतात, त्यामुळं त्यांची संख्या साधारणतः 35 आहे आणि प्रत्येक टेबलवर मायक्रो ऑब्झर्वर उपस्थित राहणार आहेत. ही साधारणतः 23 ते 25 लोक मायक्रो ऑब्झर्वर म्हणून कार्यरत असतील. काउंटिंग ऑब्झर्वरसोबतसुद्धा मायक्रो ऑब्झर्वर असिस्टंटला असतील. तर ही प्रक्रिया 8:30ला EVM काउंटिंगची सुरू होईल आणि 8 वाजता पोस्टल बॅलेटची. आम्हाला अपेक्षा अशी आहे की 12-1 वाजेपर्यंत ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया आम्ही पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि अपेक्षाही तशीच आहे. बाकी सिक्युरिटी अरेंजमेंटसाठी पोलीस विभागही सज्ज आहे. त्यांना 3 टियर जी सिक्युरिटी सिस्टीम असते त्यांना त्याबाबत लिहिलेलं आहे. त्यांचाही पुरेसा बंदोबस्त साधारणतः 250 पोलीस फोर्स आतापर्यंत तरी आम्हाला सांगण्यात आले 250 पोलीस फोर्स काउंटिंग सेंटरच्या आजूबाजूला 3 स्टेजेसमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये स्टेट पोलीस आणि सेंट्रल पोलीस या दोन्हीचा सहभाग आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही 2 प्रमुख उमेदवारांचे जे बाहेर काउंटिंग सेंटरच्या किंवा प्रिमायसेसच्या बाहेर जे आहे त्यांची अरेंजमेंट 2 वेगवेगळ्या ठिकाणी विरुद्ध दिशेला अशी करून दिलेली आहे, जेणेकरून क्राऊड होणार नाही किंवा आपापसात काही क्लॅशेस होणार नाही. ही खबरदारीसुद्धा पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात घेतलेली आहे. काउंटिंग स्टाफ किंवा जे काउंटिंग प्रतिनिधी आहेत त्यांच्या वाहनांची पण पार्किंगची जी ठिकाणं आहेत ती आम्ही निश्चित करून दिलेली आहे. तर त्यामुळे तोही गोंधळ पार्किंगच्या बाबतीत होणार नाही आणि जमाव होणार नाही या दृष्टीने किंवा गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने पोलिसांना देखील आवश्यक खबरदारी घेण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. पक्ष आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर एक 10 पावलांच्या अंतरावर तो देखील आम्ही सज्ज केलेला आहे. तिथेही मीडियासाठी जे PCIद्वारे प्राधिकृत पत्रकार असतील किंवा मीडियाचे जे प्रतिनिधी असतील त्यांना बसण्यासाठी, त्यांना सगळ्या बातम्या बघण्यासाठी आवश्यक ती सुविधा, संगणक, फोन आणि TV वगैरे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. फेऱ्या किती होतील आणि कर्मचारी फेऱ्या किती आहे ती 279 आहेत. म्हणजे 14 टेबलवर साधारणतः 20 फेऱ्यांमध्ये EVMचं काउंटिंग संपणार आहे. त्यामुळे या 20 फेऱ्यातच आपल्याला जो फायनल रिझल्ट असेल तो कळेल. फेऱ्या किती होतील? फेऱ्यात 20 फेऱ्या होतील आणि राऊंड वाईज जो रिझल्ट असेल तो मीडिया सेंटरपर्यंत वेळोवेळी पुरवला जाईल, जेणेकरून कुठलाही गॅप आमच्यामध्ये राहणार नाही. बाकी सर्व दृष्टीने प्रशासन आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतमोजणीच्या प्रक्रियेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत.